हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. कालच्या चिंतनामध्ये आपण 32 नंबरच्या श्लोकाची निरूपण ऐकायला सुरुवात केलेली होती. ज्ञानेश्वर माऊलींचं मत त्या श्लोकाबद्दलचं काय आहे याचा विचार आपण करायला लागलेला आहे. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यती यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मता. मला श्रेष्ठ योगी कोण वाटतो? माऊली किंवा भगवद्गीता सांगते की जो सुखदुःखामध्ये समत्व ठेवतो. दुसरी गोष्ट ज्याची समदृष्टी झालेली आहे. तिसरी गोष्ट जो सुखदुःखांना समान मानतो आणि इतरांची सुखदुःख आहेत ती माझीच आहेत अशा एका अनुभवापर्यंत तो आलेला असतो. म्हणून असो ते विशेष अथवा अपनेया अपनपेया सारखे जो चराचर देखे अखंडित. आपल्यासारखं सगळं चराचर पाहतो. जसं स्वतःकडे पाहतो, स्वतःच्या देहाकडे पाहतो, तसं जगातल्या देहाकडे पाहतो, सृष्टीकडे पाहतो. जसा त्याला स्वतःचा देह प्रिय असतो किंवा त्याच्या अनुकूल प्रतिकूल बद्दलचा तो देहाचा विचार करतो, तसाच तो विचार जगाबद्दल, सृष्टीबद्दल, जगात जे जीव आहेत त्यांच्याबद्दल करत असतो. त्यामुळे सगळ्या जगाची सुखदुःख ही त्याची होतात. जगाची सुखदुःख त्याची होतात याचा अर्थ तो अत्यंत संवेदनशील होतो. सर्व सृष्टी सर्व भूतमात्राशी तो नम्र झालेला असतो. दुसरी गोष्ट, सर्व भूतमात्राच्या सगळ्या संवेदना तो जाणत असतो. सगळ्या भूतमात्राशी तो कृतज्ञ असतो. कृतज्ञ असणं फार मोठी गोष्ट आहे. आपण जर थोडी जरी कृतज्ञता ठेवली ना सगळ्या गोष्टीबद्दल, तर मी काही नाही याची जाणीव आपल्याला व्हायला लागेल. माझं सगळं जे चालतं ना ते कुणाच्या तरी आधारावर चालतं. सकाळी उठल्यापासून अगदी झोपेतसुद्धा माझ्या सगळ्या क्रिया दुसऱ्यांच्या आधारानं चाललेल्या असतात. आणि त्या प्रत्येक आधाराला आपण कृतज्ञ राहून नतमस्तक होणं म्हणजे सगळ्या सृष्टीशी एकरूप होण्यासारखं आहे. मी ज्या भूमीवरती चालतो त्या भूमीलाच पहिला नमस्कार करून सकाळी उठावं म्हणतात. ज्या हाताने मी कार्य करतो तर कराग्रे वसते लक्ष्मी अशा श्लोकानं मी माझ्या कार्याला सुरुवात करतो. कारण माझा हात मला माझं सगळं कार्य करून देणार आहे. माझा उदरनिर्वाह करणार आहे. तो नमस्कारासाठी उठणार आहे. माझं सर्व काही ते हातानं करणार आहे. पृथ्वी मातेला नमस्कार, हाताला नमस्कार, या सगळ्यांना नमस्कार करणं ही किती कृतज्ञता त्यामध्ये आहे बघा. अगदी झाडांची फुलं तोडताना सुद्धा तो झाडाला नमस्कार करतो. ही कृतज्ञता जेव्हा आपल्यामध्ये येईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण सृष्टीशी एकरूप होऊ. सृष्टीची सगळ्या संवेदना आपण जाणायला लागू. माऊली म्हणतात ना, तो मुंगीचं मनोगत जाणतो. कशामुळे जाणत असेल सांगा बघू. आम्हाला आमचं मन कळत नाही, पण जगामध्ये चाललेल्या घडामोडीच्या सगळ्या कल्पना, सगळ्या संवेदना त्या योगी पुरुषांच्याकडे असतात. आणि म्हणूनच ते दुसऱ्याचं दुःख हरण करण्यासाठी पुढे होतात. कारण त्यांना त्यांच्या दुःखाची कल्पना असते. ते इतरांचं दुःख पुढं कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचं दुःख त्यांना स्वतःचं शिल्लकच राहत नाही. इतका व्यापक तो होतो. जेव्हा तो स्वतःच्या शरीरातून बाहेर पडतो तेव्हा कुटुंबाचा होतो. जेव्हा तो कुटुंबातून बाहेर पडतो तेव्हा समाजाचा होतो. आणि समाजातून बाहेर पडतो तेव्हा तो विश्वाचा होतो. असा विश्वाचा झालेला महान होतो. जो महान तत्वाशी जोडून घेतो ना तो महान होतो. जो छोट्या तत्वाशी जोडून घेतो, शरीर हे एक छोटं तत्व आहे
या देहाशी स्वतःला जोडून घेणं म्हणजे तेवढ्याच देह तादात्म्यामध्ये मी माझं आणि त्यामध्ये असणारे सगळे विकार, त्यामध्ये शरीराचे सगळे रोग, त्या रोगाशी तो तादात्म्य पावत असतो. पण जगात सृष्टीमध्ये जो आनंद आहे त्या आनंदाला जर आपण एकरूप जर झालो तर आपणही आनंदी होतो. म्हणून आपण व्यापक व्हावं. आपण स्वतःला एकदम बाजूला करायला लागलो तर आपल्याला बाजूला करण्यामध्ये परिच्छिन्नेतलं जे दुःख आहे ते दुःख सहन करावं लागतं. एखादा स्क्रू समजा एखाद्या यंत्रातून बाहेर पडला ना त्याला कोणीही किंमत देत नाही, त्याला स्क्रू म्हणतात. एखाद्या यंत्रातून बाहेर पडलेला एखादा नट बोल्ट असतो ना त्याला स्क्रू नट बोल्ट म्हणतात. पण तो जेव्हा स्वतःला यंत्राशी जोडून घेईल तेव्हा तो यंत्ररूप होतो, तो यंत्र होतो, तो मोठा होतो. मोठ्या तत्वाशी जोडल्यामुळं मोठं होत असतं. म्हणून आपण मोठं व्हावं आणि मोठं व्हायला व्यापक व्हावं लागतं. व्यापक व्हायला व्यापक तत्वाशी स्वतःला जोडून घ्यावं लागतं. जेव्हा व्यापक तत्वाशी आपण एकरूप होतो ना तेव्हा माझी दुःख सुख दुःख स्वतंत्र शिल्लक राहत नाहीत. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐशी मनोधर्मे नेनेची तो. त्याच्या मनातच सुख दुःखाच्या कल्पना येत नाही. सुख दुःखे समेकृत्वा हा एक भाग त्याचा झाला. सुखी संतोषानं यावे दुःखी विषादानं भजावे. हे जे तत्वज्ञान आहे माऊलींचं ना ते हे तत्वज्ञान अंगीकारायला फार कठीण आहे. म्हणून स्वतःच्या दुःखापुरता विचार दुःख घालवत बसू नये, स्वतःची सुख भोगत बसू नये. दुसऱ्यांच्या बरोबर सुख भोगावं आणि दुसऱ्यांच्या बरोबर दुःख भोगावं. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपण एकरूप झालो की आपल्या दुःखाला काय कसपटाची किंमत येत नाही. त्यामुळं आपण मोठे होत असतो ना. समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात आपण म्हणतो जगाचं जे होईल ते माझं होईल. ही जी भाषा आपली आहे ना ही भाषा थोडीशी स्वार्थाची आहे. पण खरी गोष्ट अशी आहे जगाचं जे होईल ते माझं होईल. म्हणजे जगाशी जोडलो गेलो तर होईल, अन्यथा होणार नाही. मी माझ्याशी एकरूप होतो आणि माझ्याच एका छोट्याशा या एका डबक्यामध्ये मी माझं आयुष्य दलदलीमध्ये घालवत असतो. ही दलदल बाहेर पडायची असेल या दलदलीतून तर या मोहातून शोकातून आसक्तीतून ममत्वातून अहंकारातून स्वतःला बाजूला करता आलं पाहिजे. जेव्हा आपण सगळ्या सृष्टीशी नतमस्तक होतो ना तेव्हा माझा अहंकार विलीन होतो. जेव्हा सगळी सृष्टी माझी म्हणतो तेव्हा माझं स्वतंत्र म्हणायला काही शिल्लक राहत नाही. सगळं जग माझं होतं, विश्व माझं घर होतं, त्यावेळी माझ्या घराची पडझड मला त्रास देत नाही. असं मोठं होणं ज्याला जमतं तो आत्मप्रेमेनं सर्वत्र समम पश्यती असं भगवद्गीता त्याचं वर्णन करते. आणि माऊली म्हणतात आपण पेयासारखे तो चराचर देखी अखंडित. आपल्यासारखंच बघतो तो. त्याच्या दृष्टीला सगळी व्यापकता प्राप्त झालेली असते. त्यामुळं सगळ्यांची मनोगत त्याला कळतात. आपण आपल्या देहाशी एकरूप असल्यामुळं आपल्याला देहाच्या संवेदना कशा कळतात. तसं आपण जर विश्वाशी एकरूप व्हायला लागलो तर विश्वाच्या संवेदना कळतील. म्हणून सगळे ऋषीमुनी अनेक ऋषीमुनी जीवनमुक्त पुरुष योगी पुरुष भूत भविष्य वर्तमान जाणत होते. त्याचं कारण ते सृष्टीतूची होते. सृष्टी त्यांना सुचवते भूतमध्ये काय होतं आत्ता काय आहे आणि भविष्यामध्ये काय असणार आहे. त्यामध्ये अंतर्ज्ञानी ठरले. त्याचं कारण ते त्याच्याशी एकरूप झाले. म्हणून मुलाला भूक लागलेली आईला कळते कारण मूल आई मुलाशी एकरूप झालेली असते म्हणून. त्यामुळं सृष्टीमध्ये असणारं दुःख आणि सगळ्या वेदना जर जाणून घ्यायच्या असतील तर त्याच्याशी एकरूप आपण व्हायला पाहिजे. म्हणजे माझ्या छोट्याशा ज्या वेदना आहेत त्या वेदना मी विसरून जाऊन सुखरूप होईन. त्यामुळे सुखदुःखादी वर्म जे आहेत किंवा शुभाशुभ कर्म आहेत ह्या पापपुण्याच्या नवीन नवीन कल्पनेमध्ये मी स्वतःला जे गुंतवून घेतलं त्या बरे वाईट शुभ अशुभ सगळ्या या सुखदुःख या द्वंद्वातून स्वतःला आपण बाहेर काढलं की आपण अगदी एकरूप होतो. आणि मग काय होतं हे समविषम भावाने ही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपले ते एका शरीराचे जणू काही अवयव आहेत असं तो मानतो. काल आपण विचार केला होता स्वरूपानंदांच्या अभंगाचा. फार सुंदर अभंग होता पण वेळ संपत आलेली होती. अनेकांचे दुःख देखोनी जो सुखी होय धन्य लोकी तोची. अनेकांचे दुःख देखोनी जो दुःखी होय धन्य लोकी तोची संत. इतरांचं दुःख बघून आपण सुद्धा दुःखी होतो. त्याचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतो. अनेकांचे दुःख देखून या डोळा येई कळवळा तोची संत. असा कळवळा यायला पाहिजे, करुणा यायला पाहिजे. माझं जसं दुःख आहे
तसंच इतरांचं दुःख असणार आहे. म्हणजे हलकं करण्यासाठी मी प्रयत्न करेन, नाही तर त्याच्याशी एकरूप झाल्यामुळं माझं स्वतंत्र दुःख राहिलं नाही, राहत नाही. मी जेव्हा जगाचा होतो ना तेव्हा मी माझा राहत नाही, आणि मी माझेपणातून जेव्हा सुटतो ना तेव्हा मी मुक्त होतो. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. अनेकांचे दोष आणि न माने, कुठलेही दोष कुणाचे लक्षात सुद्धा घेत नाही. कुणाचे दोष पाहतो तो? मग स्वतःचे पाहतो, दुसऱ्याचे दोष पाहत नाही. मग दुसऱ्याचे गुन्हा ते वाखाणी तोची संत. जे जे म्हणून चांगला आहे, जे जे म्हणून भव्य दिव्य आहे त्याची तो प्रशंसा करतो. आणि दोष जे आहे ते दोष कुणाचे पाहत नाही. असा लोक कल्याणार्थ वेची जो जीवित संत तो महत स्वामी म्हणे. स्वामी म्हणतात की त्याला संत म्हणा की ज्यानं आपलं जीवन या विश्वाशी व्यापक होऊन वेचलेलं आहे, ते महान संत आहे. म्हणून संतांचे अनंत उपकार आहे. मग निरंतर जागवती म्हणतात. जागवती याचा अर्थ म्हणून संतांच्या नादाला लागलं पाहिजे. संतांचा नाद जर आज करायचा असेल तर आपल्याला ग्रंथांचा नाद करावा लागेल. ग्रंथ बोलतात ते आपल्याशी संतांच्या मुखातूनच बोलत असतात. ग्रंथ हे संतांची मुखं आहेत, संतांची वाणी आहे. संत आपल्याजवळ असणाऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देणारं एक साधन म्हणजे ग्रंथ आहे. पण आपण ग्रंथाकडे त्या दृष्टीनं पाहत नाही. ग्रंथ एक शब्दाचं भांडार आहे. ग्रंथामध्ये काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी, काहीतरी माहिती सामावलेली आहे. याच्या पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. तुकोबांच्या गाथेशी आपण जेव्हा बोलू लागतो किंवा अभ्यास करू लागतो त्यावेळी समजायचं मी तुकोबांशी बोलतो, ज्ञानदेवांशी बोलतो मी ज्ञानेश्वरीच्या द्वारे. म्हणजे माध्यम आहे ती जी संतांच्यापर्यंत आपण घेऊन जातात. मला संत व्हायचं आहे की नाही हा भाग नंतरचा आहे, पण मला सृष्टीच्या सुखदुःखाशी एकरूप हो झाल्यामुळं माझा त्यामध्ये फायदा आहे. कारण मी स्वतःला गुंतवून अडकून घेत नाही. छोट्याशा या छोटंसं मडकं माझ्या देहाचं जे आहे त्या देहाशी मी राहत नाही. म्हणून मग काय मडक्यातलं आकाश मी राहणार नाही, तर मला महाकाश बनायचं आहे. महाकाश बनायचं असेल तर मला कलाची कडेला असणारी माझी तटबंदी मला तोडावी लागेल, आणि तोडून कुठं हातमध्ये जावं लागेल? सगळ्या विश्वाशी एकरूप व्हावं लागेल. आपण आमच्या शेजाऱ्याचं दुःख अजून बघत नाही. शेजारी काहीतरी अडचणीत आला तर मला आनंद वाटतो. जर मला आनंद वाटत असेल तर माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, मला सुधारणा करण्याची गरज आहे, हे आपण स्वतःला कधीतरी दाखवून दिलं पाहिजे. आणि जेव्हा असं करू ना तेव्हा त्यांची दुःख आपलीच, नाही तर कुठल्या तरी काळातला कुठली तरी घटना आठवून एखाद्याचा सूड उगवणं आणि त्याच्यावरती हल्ला करणं हे संतांच्या एकूण तत्त्वज्ञानाशी मिळतं जुळतं नाही. म्हणून असा विचार इथे संतांचा विचार स्वामी स्वरूपानंदही सांगतात. आणि म्हणून त्यांचं ऐकावं, त्यांचं गुणगान करावं, त्यांचे ग्रंथ आपलेसे करावे, त्यांच्या तत्त्वज्ञानाशी एकरूप व्हावं. म्हणजे ते आपल्याला जवळ करतात. तुकाराम बाबा काय बोलतात बघा, मागणे ते एक तुझं प्रती आहे. पांडुरंगाला काय म्हणतात बघा, माझं मागणं काय आहे? मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांशी निर्वी याची मज देई, अनेक तुझे काही न मागे तुझं. तुका म्हणे आता उदार तू होई, मज पाही ठेवी संतांची. मला बाकी काही नको, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. जे जी तुझ्यावर प्रेम करतात त्यांची संगत मला दे. काय तुकोबा मागतात बघा, आपण काय मागतो बघा, संतांशी निर्वी ह्याची मज दे. तू संतांना समजावून सांग मला हे आपल्याशी करायला, मला जवळ घ्यायला सांग. तू नाही घेतलंस तरी चालेल, पण मला संतांनी जवळ घ्यायला पाहिजे. आणि संतांनी जवळ घ्यायसाठी तू पांडुरंगाला तुकाराम महाराज म्हणतात की माझी मागणी एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. तुला जर द्यायचंच असेल ना मला, मी त्या पात्रतेचं जर असेल तर तुला द्यायचं असेल तर काय दे, तर संतांशी निर्वी ह्याची मज देई, अनेक तुझे काय न मागे तुझं. तू का म्हणे आता उदार तू होई. एवढा उदारपणा दाखव रे बाबा, कारण तुझं अवतार हे फार मोठं आहे. एवढं तरी उदारपणा दाखव की मला संतांशी एकरूप कर. संतांशी एकरूप आणि संतांच्या तत्त्वज्ञानाशी एकरूप होणं, संतांना आठवणं म्हणजे त्यांच्या ग्रंथांचा विचार करत बसणं, संतांच्यावर प्रेम करणं म्हणजे त्यांनी दिलेल्या जी घडी गाठलेली ज्या गोष्टी आहेत त्याचं चिंतन करणं आणि त्यांच्याशी एकरूप होणं आहे. पण आपण तेवढं सोडून बाकी सगळ्या गोष्टी करतो, देवापुढे जातो, पण ज्या देवापर्यंत पटदिशी घेऊन जाणारी जी आहेत त्यांचा विचार आपण करत नाही. देवाकडे आपल्याला सद्गुरू संत बरोबर घेऊन जातात, त्यांना तो रस्ता माहिती आहे आणि त्यांच्यावर त्यांचं प्रेम आहे भगवंताचं.
त्यांचा वशिला मोठा आहे देवाकडं, मग ते आम्हाला घेऊन जातील ना. म्हणून काय करावं, काय हरपले अपना ते पावे, ते संतान ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. 18व्या अध्यायामध्ये संतांच्या बद्दलची ओवी आहे. खूप संतांच्याशी हा विचार जो आहे तो विश्वासी एकरूप होणार आहे. ती जशी इतरांच्या सुखदुःखाशी एकरूप होतात ना, मला सुद्धा इतरांचं सुखदुःख जाणता आलं पाहिजे. पण जाणायला मी प्रेम तरी केलं पाहिजे ना. जेव्हा प्रेमाचं परिसीमा होते त्यामुळे सुखदुःखाचा ठाव सापडतो, वेध लागतो. सुखदुःख कुठं आहेत आणि त्याचं स्वरूप काय आहे हे प्रेमाशिवाय कळणारच नाही. आपण प्रेम करायला मुळात शिकायला पाहिजे, म्हणजे मग खरंच प्रेम सृष्टीवर करायला पाहिजे. सृष्टीवर प्रेम असेल तर देवावर प्रेम करता येईल ना. आणि देव आणि सृष्टी दोन कुठं आहेत तोच विचार आपण करायला लागलो. जे मी आत्मा म्हणून म्हणतो तो आत्मा ब्रह्मरूप आहे. ब्रह्म आणि आत्मा समान आहेत आणि जीव आणि ब्रह्म एक आहे. सगळी सृष्टी एक जर असेल तर मी सृष्टीवर प्रेम केलं तर भगवंतावर प्रेम करण्याचा जो लाभ आहे, भक्तीचा लाभ, तो आपल्याला मिळतो. हे भक्तीच करू शकते, ते प्रेमात ताकद आहे. म्हणून प्रेमानंच गुणगान करता आलं पाहिजे. हे वर्णन समविषय भाव अनेक विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपले हाती. जसं पायाला कळ आली की टच दिशी डोळ्यातून पाणी येतं, पायाला ठेच लागली की डोळ्यातून पाणी येतं. केवढी संवेदनाशील गोष्ट आहे बघा, केवढी संवेदनाशील आहे. आपण विचार केला तर लक्षात येतं. जरा कुठल्याही अवयवाला जरी धक्का लागला तर सगळे अवयव जागृत होतात आणि सगळीकडे तीच कळ येत असते. याचा अर्थ काय, ते कनेक्टिव्ह आहेत त्याच्याशी. आम्ही कनेक्ट नाही आहे जगाशी, आम्ही कनेक्ट विश्वाशी आणि विश्वंभराशी नाही. मला काय कळेल कुणाची सुख दुःख सांगा. जेव्हा मी कनेक्ट होईल ना तेव्हा कळेल याचा अपमान करणं मी म्हणून माझाच अपमान करण्यासारखं आहे. समोरच्या व्यक्तीला कटकारस्थानानं अडचणीत आणणं म्हणजे मी स्वतःलाच अडचणीत आणण्यासारखं आहे. देवाला आवडेल काय ते? कुणाकडे शिक्षा देण्याचा अधिकार केलेला आहे? कोण शिक्षा देणार आहे? भगवंत जर करता करविता आहे तर त्याला शिक्षा देण्यासाठी त्याच्याकडेच जायला पाहिजे. दयेसाठी जसं त्याच्याकडे आपण जातो तसा शिक्षा करणाराही तो आहे. पण माणसानं केलेली शिक्षा ही काही शिक्षा नव्हे, तो अत्याचार असतो. हा जर विचार लक्षात केला तर आपली कनेक्टिव्हिटी जी आहे ती आहे का? जरी ठेच लागली तर डोळ्यातून पाणी का येतं सांगा? तर डोळा आणि पाय यांचं संगनमत आहे, ते एकत्र आहे. शेजाऱ्याला घाव बसला तर मला डोळ्यातून पाणी येतं का? नाही, कारण शेजाऱ्याशी मी कनेक्ट नाही, बाहेर सृष्टीशी मी कनेक्ट नाही. झाडाची पानं तोडताना, फुलं तोडताना मला त्रास होत नाही. झाडावर कुऱ्हाड चालवताना मला वेदना होत नाही, कारण मी त्याच्याशी कनेक्ट नाही. म्हणून जेव्हा मला हे कळायला लागेल तेव्हा मला स्वतंत्र देवावरती आणि मंदिरामध्ये जाऊन भक्ती करण्याची वेळ येणार नाही आणि देवपूजेची सुद्धा वेळ येणार नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते ब्रह्मरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही, नाथ महाराज म्हणतात हरिपाठामध्ये. जे जे दृष्टीला दिसतं ना ते ते ब्रह्मरूप. सगळं ब्रह्मरूप म्हणजे ब्रह्मरूप शब्दाचा अर्थ आहे भगवंत रूप आहे. सगळे हे भगवंताची रूपं घेऊन खेळायला लागलेले आहेत. मी त्यातला एक सवंगड आहे. त्यांच्याशी खेळावं म्हणजे भगवंताशी खेळण्यासारखं होतं ना. हे एक एक काय सांगावे, जया त्रैलोकीची आगवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले. पुढची ओवी आपण आता घेऊया 407 नंबरची. कालच्या चिंतनामध्ये आपण 406 नंबरच्या ओवीपर्यंत होतो 6व्या अध्यायाच्या. आता 407 नंबरची ओवी. हे एक एक काय सांगावे, किती वर्णन करू त्यांचं. ते योगी पुरुष आहेत, माऊली म्हणतात किती वर्णन करू. थोडक्या शब्दात मोजक्या शब्दात भगवद्गीता वर्णन करते, पण माऊलींची लेखणी अशी विस्तारते. आणि संतांचं बोलणं, सद्गुरूंचं बोलणं निघालं की त्यांच्या वाणीला आणि त्यांच्या लेखणीला धुमारे फुटतात. हा विचार आपण प्रत्येक ठिकाणी अनुभवतो. माऊली होता म्हणतात काय एक एक म्हणून सांगावं, जया त्रैलोकीची आगवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले. त्याला सगळं त्रैलोक्य जे आहे मीच आहे असं वाटायला लागतं. आपण पुन्हा पुन्हा ती तुकडा तुकोबांचा घेतो. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐशी. सतत 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 आपणच आहोत असं त्याला वाटत असतं. सर्व त्रैलोक्य आपण झालेलं आहे, म्हणजे आकाश पृथ्वी पाताळ मीच झालो असं त्याचं ज्ञान असतं. म्हणून त्याला स्वर्गातली भाषा करते, मृत्यूलोकातली करते आणि पाताळातलंही ज्ञान असतं. त्याचं कारण ते त्यांच्याशी एकरूप होतात म्हणून.
मी माझ्या बाहेरच्या लोकांशी जेव्हा कनेक्ट असेल त्यावेळी तिथं काय चाललेलं आहे मला कसं कळतं, तर त्यांच्या करवी कळतं. तसं हे 3 लोकांशी जोडलेले असतात. 3 लोक जोडलेले असल्यामुळं 3 लोकांशी एकरूप होतात. अवघे चित्रे लोके आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन नाथ. महाराजांचा अभंग सुंदर आहे. अवघे चित्रे लोके आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेरे. आपण जेव्हा भगवंताची पूजा करतो ना, सगळ्या त्रैलोक्याची पूजा केल्यासारखी होते. आपण त्रैलोक्याशी एकरूप राहतो, त्रैलोक्यातल्या सगळ्या सृष्टीशी आणि सगळ्या भूतमात्राशी मी जेव्हा प्रामाणिक आणि निष्ठावान राहतो, सृष्टीशी गद्दारी करत नाही ना, त्यावेळी आपण भगवंतावरच प्रेम करत असतो. कारण ही सृष्टी त्याचं उत्पादन आहे, त्याचं लेकरू आहे. ही सगळी जे आहेत ना त्याची लेकरं आहेत. त्यांच्याच लेकरावर झालेला अन्याय देवाला सहन होईल का? आणि मी त्या लेकरावर अन्याय करतो आणि देवाकडे जातो माझ्यावर कृपा कर म्हणून, तो नाही कृपा करणार तसा. तर हिचं वर्णन केलंय, तो कसा आहे, मी ऐशे स्वभावे बोध आले, मी ब्रह्म आहे, मी ते तत्व आहे, मी विठ्ठल आहे, मी राम आहे, अशी त्याची अनुभूती असते. हा स्वभावताचा अनुभवाला आलेला गुण आहे. त्याला बोध आले म्हणजे काय, त्याच्यामध्ये जागृती होते आणि जागृतीतून कळायला लागतं की हे विश्व माझं घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. ज्याची बुद्धी अशी विश्वाच्या ठिकाणी स्थिर होते ना, त्यावेळी तो चर आणि आचर आपणच होतो, किंबहुना चराचर आपण झाला. देवलुकर महाराज विनोदाने म्हणतात, हे विश्वच माझे घर असा म्हणणारा जो आहे तो आपल्या घरासाठी लोन काढायला कशाला जाईल. जरा विनोद आहे त्यामध्ये, थोडासा विनोद लक्षात, म्हणजे त्याची खोली जर लक्षात घेतली आपल्याला तर लक्षात येईल की आपल्या घराची तो काळजी करत बसणार नाही ज्यावेळी त्रैलोक्य त्याचं घर झालेलं असतं. आणि त्या त्रैलोक्यामध्ये आनंद त्याला वाटत असतो, कारण तो स्वतः प्रसन्नतेचा अनुभव घेत असतो ना. त्याला प्राप्त करायचं काही राहिलेलं नसतं किंवा समोरच्यांच्याकडं त्याने काहीतरी द्यावं अशी लाचारी दृष्टी त्याची संपलेली असते. त्यामुळं तो लाचार होत नाही, तर तो नम्र होतो. लाचारी आणि नम्रता यामधला हाच फरक आहे. नम्रता काही मागत नाही आणि लाचारी स्वार्थी असते. त्यामुळे लाचारीपासून दूर राहावं आणि नम्रता स्वीकारावी. बरेच वेळा काही जण म्हणतात हे फारच नम्र हो, असे लाचार झाल्यासारखे का वाटतात. पण नम्र होणं आणि लाचार होणं यामध्ये फरक आहे. काही माणसं मुद्दाम नमस्कार करतील, आपल्याकडून काहीतरी पाहिजे आहे, त्याला नम्रता म्हणत नाहीत, तर त्याला लाचारी म्हणतात. ही लाचारी दूर करावी आणि सर्व सृष्टीशी त्रैलोक्याशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करावा. त्यावरून सुचलेली माऊलींची ओवी आहे. माऊली सगळ्या विश्वाशी एकरूप होते. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. त्यांचा अनुभव अभंगामध्ये ते स्वतःचा अनुभव, सगळ्या विश्वाचा अर्थ माझे मनी प्रकाशले. सगळा प्रकाश माझ्यामध्ये जागृती झालेली आहे. विश्वामध्ये कुठं 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 काय चाललेलं आहे ना ते मला कळतं, कारण मी त्याच्याशी एकरूप आहे. माझं आणि त्याचं जे आहे ती एकरूपता ऐक्य आहे. त्यामुळं ऐक्यामुळं कळतं, एक एक काय सांगावे जया त्रैलोकीची आघवे, मी ऐशे स्वभावे बोधा आले, तयाही देह एकू कीर आती. ही प्रसिद्ध ओवी आहे बरं का, नोंद करून घेण्यासारखी. 408 नंबरची ओवी. तयाही देह एकू कीर आती, त्यालाही देह असतो. कीर म्हणजे कराय. त्यामुळे लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणते. आमच्यासारखी मूर्ख त्या संतांना काय म्हणतात, व्यवहारात सामान्य लोक त्याला सुखी आहे, दुःखी आहे असं आपण म्हणत असतो. पण हे खरं आहे, परी आम्हाचे असे प्रतिती परब्रह्माची हा. पण ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, आमची मात्र स्वतःचा अनुभव असा आहे, प्रतिती अशी आहे, वाटते की ते साक्षात परब्रह्म आहेत. श्रीगुरूंचं वर्णन करताना गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. असतात का नाही देहामध्ये, असतात देहामध्ये. मग त्याला परब्रह्म का म्हणणं लागतं, कारण परब्रह्माशी ते त्यांचं काय असतं, जुळली एकरूपता झालेली असते. म्हणून ही जी लोक आहेत ना, ही शरीरामध्ये आहे, त्याला शरीर आहे, सुखदुःख भोगतो. लोक म्हणतात हा सुखदुःख भोगतो, पण भगवंत म्हणतात, माऊली म्हणतात त्याला मी परब्रह्म म्हणतो. कारण विचार जर केला तर सुखदुःखाची एकूण बाउंड्री कुठेपर्यंत आहे सांगा. सुखदुःखाचे अनुभव
ह्याचं शेवटचं कुंपण देह आहे बरं का. ह्याच्या पलीकडे सुखदुःखाचा अनुभवच काही येत नाही. कसा येईल सांगा. आणि तेही देहात अनुभव कधी सुखदुःखाचा येतो, देहाशी आपण एकरूप आणि तादात्म्य पावलेला असेल तर. आपला देहभाव जितका तीव्र तितकी देहाशी सुखदुःखाचा अनुभव जास्त येतो. आपल्याला काही जणांना जास्त सुखी किंवा दुःखी होतात आणि काही जण त्याला लाईटली घेतात. ह्याचं कारण असं आहे, जेवढं आपण देहाशी तीव्रतेने एकरूप तादात्म्य पावलेलो असतो तेवढी आपल्याला सुखदुःखाची जाणीव होत असते. त्यामुळं सुखदुःखाची एकूण बाउंड्री कुठेपर्यंत आहे, देहापर्यंत. देहामुळंच आपल्याला दुःख होतात. देह मी ह्यामुळे एक दुःख. आणि देहासंबंधी ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या म्हणतो माझ्या मालकीच्या आहेत, ज्या म्हणतो माझ्या नात्याच्या आहेत. दोन गोष्टी आहेत बघा. एक म्हणतो हे माझ्या मालकीचं आहे, ते कोणतं असतं, जड असतं. ते माझं घर माझ्या मालकीचं, माझं शेत माझ्या मालकीचं, दागिनं माझ्या मालकीचं, पैसे माझ्या मालकीचे वगैरे, जड सगळं. आणि जे नातलग आहे ते माझे, म्हणजे माझ्या मालकीचं आणि देह मी आहे. ह्या दोन्हीमध्ये सुखदुःखाची जाणीव तीव्रतेने होत असते. मग आता याला सुखदुःखाचा अनुभव का येत नाही, तर त्याचं वर्णनच आहे. लौकिकदृष्ट्या जर विचार केला तर लोक त्याच्याकडे बघताना म्हणतात हा सुखी आहे, हा दुःखी आहे, याच्यावर संकट कोसळलं. पण खरं पाहता कुठं संकट कोसळलेलं आहे, काहीच नसतं. रामकृष्ण परमहंसांना शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा त्यांचा आजार विकोपाला गेला, शरीरातल्या वेदना सुरू झालेल्या होत्या, तेव्हा सगळे भक्त त्यांचे म्हणाले तुम्ही देवीकडे मागणं का मागत नाही आणि ही जराशी वेदना हलकी का करून घेत नाही. तर म्हटले कुणाला वेदना होतात तेच काही कळत नाही. बहुतेक तुम्हाला वेदना होतात का काय. शरीराला वेदना होतात, मला काहीच होत नाही. माझ्या शरीराच्या वेदनाने ह्यापासून मी दूर आहे ना. आणि जेव्हा असा शरीरापासून दूर जातो ना, त्याला सुखदुःखी आहे म्हणण्यात तरी काय अर्थ सांगा बघू. हा सुखी आहे आणि हा दुःखी आहे. त्यांचं कोणतरी गेलं हो, घरचं जवळचं कोणतरी वारलं हो, त्यांना किती दुःख झालं असेल, बाहेरने म्हणत असतात. तो कधी दुःखी झालाय का कोणाला माहीत असतंय, कोणाला माहीत पण नसते. पण तरी सुद्धा बरेच वेळा असं होतं की लौकिकाच्या दृष्टीने तो सुखी किंवा दुःखी दिसत असतो. कारण त्याला आहे की सुखदुःख हे प्रारब्ध असतं. सुखदुःख अनुकूल प्रतिकूल घटना आपल्या आयुष्यात ज्या घडतात ते प्रारब्ध असतं. प्रारब्ध कुणाला असतं, मला नाही, ते शरीराला असतं. शरीर हेच प्रारब्ध आहे. कारण प्रारब्धानंच जन्म घ्यावा लागतो. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि वासना म्हणजे प्रारब्ध आहे. जे संचिताच्या रूपाने जी वासना शिल्लक असते ती आपल्याला पुन्हा जन्माला घालते. आणि म्हणून आपण जन्माला येतो. याचा अर्थ काय, प्रारब्ध मला जन्माला घालतं. प्रारब्धाचा संबंध कुणाशी आहे, शरीराशी आहे. त्यामुळे शरीराच्या पलीकडे गेलेला असतो. तो मी देहात नाही, तो देहामध्ये असतो असा वाटतो, पण तो देहात नसतो. मग देहात नाही त्याला सुखदुःखाचा अनुभव कसा येईल सांगा. पण लौकिकदृष्ट्या विचार केला तर लोक म्हणतात हा सुखी किंवा दुःखी आहे. त्यामुळं फार सुंदर उव्या वर्णन केलेले आहेत बघा. नाथ भागवतामधली फार सुंदर उव्या. स्थूल नश्वरत्वे मिथ्या झाले, स्थूल नश्वरत्व मिथ्या झाले, सूक्ष्म वासनामय कल्पिले, ते कल्पनेशी मिथ्यात्व आले, ब्रह्म उरले निर्विकल्प. हा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यामुळं, तो निर्विकल्प अवस्थेमध्ये असल्यामुळं तो कल्पनेच्या पलीकडे जातो. आणि सुखदुःखादी जी काय गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी कल्पनेतून जास्त येतात. आपण सुखी किंवा दुःखी घरात बसल्यावर सुद्धा सुखी किंवा दुःखी असतो. आपल्यावर काय तशी काय अडचण आलेली नसते. आज नळाला पाणी येते की नाही कुणाला माहिती. या कल्पनेनं अगोदर तासाभरानंतर जे दुःख व्यक्त करायचं ते ॲडव्हान्समध्ये आपण अगोदरच व्यक्त करत असतो. किती वाईट गोष्टी आहे बघा. हे कल्पनेतलं आहे की नाही, कल्पनेतलं असतं. त्यामुळे कल्पनेतलं दुःख जे आहे ते मिथ्यात्व झालं की ब्रह्म उरले निर्विकल्प. नाथ महाराज म्हणतात, दोर वासला होता विकार, त्याचा करिता निज निर्धार, हरपुनी सर्पाकार, उरे दोर निजरूप. आता दोर जो उरतो ना, दोरी निजरूपानं आहे तशी पुढे समोर राहते का.
हरपोनी सर्पाकार, सर्पाचा आकार गेला. पहिल्यांदा दोर भासला विकार आहे, तो दोरीच विषारी दिसली, कारण सापाच्या रूपात दिसली ना. पण त्याचा जेव्हा झाला निज निर्धार, तेव्हा हरपोनी सर्पाकार उरे दोर निजरूप, पाहता विवेकाची निवाडे, दोराचे सर्पत्व जेवी उडे, तेवी ब्रह्म सद्भाव रोकडे, देह नातोडे सत्यत्वा. देहाचं सत्य पण गेलेलं असतं. देहाला जर मिथ्या समजलं तर सुख दुःख मिथ्या होतात. त्यामुळे त्याला सुखदुःखी म्हणतो आपण, त्याला शिव्या देण्यासारखं आहे. त्याला आपण कमी लेखतो योगी पुरुषाला, जीवनमुक्त्याला, की तो सुखी आहे आणि दुःखी आहे असं आपण म्हणतो. हे त्याला आपण कमी लेखतो, त्याचा अपमान करतो. कारण त्या स्थितीमध्ये ते असतात, ती स्थिती फार वरच्या लेवलची असते. त्यामुळे त्यानं काही नसतं. सगळ्या संसारालाच त्यांनी मिथ्यात्व दिल्यामुळं त्यानं ती सुखदुःख तरी खरी सत्य कशी ठरतील सांगा बघू. एकदा त्याचा निर्धार झाला ना, हरपोनी सर्पाकार, तो निज निर्धार काय झाला, तो दोरच आहे असा त्याचा निज निर्धार झालेला असतो. हा संसार नाही, तर हा संसार रूपानं भगवंतच प्रकट झालेला आहे असा त्याचा अनुभव असतो. इतर सामान्यांना तो संसार दिसतो. कमी दृष्टी आहे अशा अज्ञानी माणसाला सापावरती दोरावरती साप दिसतो. तसा भगवंतावरती अधिष्ठ असलेला हा संसार पहिल्यांदा संसारच अनुभवाला आम्हाला येतो, कारण आम्ही संसार सोडत नाही म्हणून देव अनुभवता येत नाही. संसार सोडला म्हणजे संसाराची आसक्ती, की देव अनुभवाला येतो. आपल्याला देव पाहिजे आहे, देव पाहिजे आहे, पण संसार पण सोडायला नको म्हणतो. ह्याने काय केलेलं आहे, ह्या लौकिकाला सगळ्या फटा दिलेला आहे. कोण काय म्हणतो, कोण काय विचार करतो, या विचाराशी त्याचं देणं घेणं राहत नाही. तर तो कसा होतो, सगळ्या जगाशी सगळ्या विश्वाशी एकरूप होतो. विश्व काय आहे आणि विश्वंभर काय आहे याची पक्की ओळख त्याच्याकडे झालेली असते. साप ज्याला कोण म्हणत होते, त्या सापाची तरी स्वरूप काय आहे, आणि ज्या साप जो त्या दोरीवर दिसला त्या दोरीचं स्वरूप काय आहे, दोन्हीची पक्की ओळख त्याला झालेली असते. म्हणून त्यानं देवही ओळखलेला असतो खऱ्या रूपातून, आणि संसार सुद्धा ओळखलेला असतो खऱ्या रूपात. खऱ्या रूपात ओळखता येणं कठीण आहे, पण त्याच्याकडे बघताना त्यानं तो सुखदुःखामध्ये असं वाटत असतं. परी आम्हा त्याशी प्रतिती परब्रह्मची गा. माऊली काय म्हणतात, आम्हाला मात्र प्रतिती कसली आहे, तो साक्षात परब्रह्म, तू साक्षात परब्रह्म आहे. त्यामुळं अशाच प्रतीतीमध्ये तो राहत असतो. यामध्ये साखरे महाराज म्हणतात ना, हा संसार म्हणजे मेलेल्या मुलगीचा नवरा असं ते मानत असतात. मेलेल्या मुलगीचा नवरा शब्दाचा अर्थ कसा आहे बघा. मुळात तो जावई आहे की नाही, आहे, जावई आहे हे खरं आहे. परंतु जावई कुठपर्यंत होता, जोपर्यंत माझी मुलगी होती तिचा तो नवरा होता तेव्हा तो जावई होता. आता ती मुलगीच संपली, तर पूर्वी जो त्याचा ताठा होता ना, मी जावई मी जावई मी जावई, तो जावईपणाचा ताठा आता शिल्लक राहिला का, नाही. पण जावई गेला का, आहे. जावई आहे म्हणायला आहे, तसा विचार केला तर त्याचा प्रभाव मात्र संपलेला असतो. तसा संसाराचा प्रभाव त्याने संपुष्टात आणलेला असतो. हा संसार त्याच्या दृष्टीनं मेलेल्या मुलगीचा नवरा आहे. म्हणायला जावई, असायला कोणच नाही. तसा बोलायला वागायला उदरनिर्वाहासाठी संसाराची कार्य विचार केला स्वरूपाचा, तर त्याचं मूळ रूप जे आहे ते मूळ रूप जाग्यावरच नाही. त्यामुळं संसार झाला हे मिथ्या, ही जे तत्वज्ञान श्रुती सांगते ना, त्याचा अर्थ तोच आहे. कारण तो कल्पनेच्या बाहेर पडलेला असल्यामुळं लोक त्याला सुखी म्हणो तर दुःखी म्हणो, तो त्याच्या आतल्या स्थितीमध्ये निवांत आनंदाच्या लोहामध्ये तरंगत असतो. आपण त्याला म्हणत असतो तो सुखी आहे, तो दुःखी आहे. आम्ही त्याला सुखी दुःखी केलं ना, आता आम्ही छळायचं काहीतरी नवीन नवीन करतो. कारण हा एवढा आनंदी का दिसतो, तर याला छळण्याचे नवीन नवीन आपण काय करतो, वेगवेगळे प्रकार शोधून काढतो. संतांना किती लोकांनी छळलेलं आहे बघा. का छळलं,
तर त्यांना आनंदामध्ये राहत होते हे त्यांना पाहत नव्हतं. कारण हे स्वतः कधी आनंदी नसतात आणि दुसऱ्याचा आनंद त्यांना पाहत नाही, आणि त्यामुळं दुसऱ्याचा आनंद छिनण्यासाठी प्रयत्न करतात. पण काय छिनून त्यांचं काय घेतात, त्यांच्याकडून काय हिसकावून घेऊ शकतात? काही सगळं जरी घेतलं तर त्यांचा आनंद हा स्वयंभू आहे, तो कसा घेऊन जाता येईल? त्यांचं ज्ञान हे स्वतः सिद्ध आहे, ते कसं घेऊन जाता येईल? ते तसेच असतात ना. त्यामुळे कितीही छळलं तर त्यांच्या देहाची छळवणूक होईल, त्यांच्या कीर्तीवर डाग टाकता येतील, पण मुळात तेच कलंकरहित आहेत, निष्कलम अशा अवस्थेमध्ये जर संत जगत असतील तर त्यांना कोण छळू शकतो? ज्ञानेश्वर माऊलींना एवढा त्रास झाला म्हणून त्यांची प्रतिमा कुठं डागाळली गेली का? नाही ना, गेलेच ते. जसं व्हायचं ते होऊच गेलं. म्हणून हा विचार इथे सांगितलेला आहे. सुख दुःख जर आम्हाला दिसतात ती आपल्या पद्धतीने दिसतात. 409 नंबर शिवी म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे, ऐशे साम्यचे एक उपासीजे पांडवागा. आता अर्जुनाला विनंती करतात, अर्जुनाला आज्ञा देतात, काय कशाची उपासना कर? साम्याची उपासना कर. आपल्याला विश्वरूप पाहावे आणि जे विश्व आहे ते आपणच आहेत असं अनुभवावं. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईचे. आपल्यात विश्वाला पाहायचं आणि आपण विश्वाचं व्हायचं. ऐसे साम्याचे एक उपजे भाव असा की आत्म्याच्या परिच्छिन्नतेचा जो भ्रम आहे तो आत्मा विश्वरूप आहे, व्यापक आहे, असा जर प्रत्यय आला तर विश्वातील जडत्व जे आहे किंवा जे वेगवेगळा अनेकत्व जो आहे तो भ्रम सुद्धा जातो. म्हणजे भेद काय आहे? स्वजातीय विजातीय वगैरे भेद जे सांगितलेत हे भेद संपून जातात आणि खरं साम्य त्याला म्हणतात. जेव्हा भेद संपतात तेव्हा अर्जुना तू त्या साम्याची उपासना कर, तू समत्व घे. आपल्यामध्ये जगाचा अनुभव घेतलास, आपण जितके व्यापक होतो तेवढे सुख दुःख जाणवत नाहीत आपल्याला. उदाहरण घेतलं बघा, एकटा खेळायला लागला तर आपल्याबद्दल विचार करतो नाही, मला जिंकायचं आहे, मला जिंकायचं आहे, मला जिंकायचं आहे. तोच जर एखादा खेळाडू टीममधून खेळायला लागला, उदाहरण चांगलं सुंदर आहे, टीममधनं खेळायला लागला तर माझी टीम मला जिंकवायची आहे, सगळ्या टीमला माझ्या सगळ्या काही गोष्टी करता आल्या पाहिजेत, आमचा स्कोर वाढला पाहिजे, आमचे मार्क्स वाढले पाहिजेत, कारण टीम वर्कच ते असतं. एकटा खेळत होता त्यावेळी म्हणत होता मला एकट्याला जिंकायचा. जेव्हा टीममध्ये गेला तर टीमचा विचार करायला लागला. आता टीममध्ये खेळता खेळता राज्याच्या टीममधनं खेळायला लागला तर मला महाराष्ट्रासाठी खेळायचा आहे, मला महाराष्ट्राला जिंकायचा आहे. एकट्याचा विचार संपला की नाही? 12 खेळाडूचा विचार संपला की नाही? आता राहिला विचार कुठला? महाराष्ट्राचा विचार करायला लागला. आता म्हणतो देशाच्या टीममध्ये खेळायला लागला तर आता देशाचा विचार करायला लागला, मला माझ्या देशाला जिंकून घ्यायचा आहे. व्यापक कसं आपण होतोय बघा. साधं उदाहरण आहे, एकटा खेळायला लागला ना तर तो एकट्याचाच विचार करतो, टीममधून टीमचा विचार, राज्य म्हणून राज्याचा विचार, देश म्हणून देशाचा विचार. म्हणून आपण खरी आपली ओळख जी आहे ना ती विश्वरूप अशी आहे, आपण ब्रह्मरूप आहोत अशी ओळख आहे. त्यामुळे स्वतःचा देह त्याच्या पलीकडे जावं, नंतर कुटुंबाच्या पलीकडे जावं, समाजात जावं, समाजाच्याही पलीकडे जावं, आणि समाजाच्या पलीकडे गेलं की सुख दुःख संपतात. कारण समाजापर्यंतच सुखदुःखाचा अनुभव येतो, जड पदार्थामध्ये सुखदुःखाचा अनुभव येतो, बाकी नाही. ज्यावेळी आपण चेतन तत्वामध्ये प्रवेश करतो त्यावेळी तिथं सुखदुःखी नसतात. त्यामुळे विश्वात जर सृष्टी असा भाव जाऊन तीच सृष्टी चेतन असल्याचा आपल्याला अनुभव यायला लागतो. अशा साम्याची उपासना तू कर असं अर्जुनाला भगवंत सांगतात. म्हणजे साम्य बुद्धी जी आहे, जे समत्व जे आहे ते समत्व सतत जागृत ठेव. साम्याची उपासना कर म्हणजे काय? ते आज जे समत्व आहे ना ते समत्व तसंच राखून ठेव. प्रत्येकांच्या बद्दल दया राहू दे, तुला समान वाटायला लागेल. हा श्रीमंत, हा गरीब, हा छोटा, हा मोठा, हा या प्रांतातला, हा या प्रांतातला, तो त्या धर्माचा, या धर्माचा, तो त्या देशातला, या देशातला, या सगळ्यांचा एकरूपता करून टाक. जे का रंजले गांजले त्याची मनुष्य आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. तुकोबा पुढे म्हणतात की दया करणे जे पुत्राशी तेची दास आणि दाशी, याला समत्व म्हणतात. हे फक्त संतांनी अनुभवलं, संतांनी अंगीकारलं, संतांनी प्रयोग करून दाखवले. कसे? दया करणे जे पुत्राशी ना, आपल्या पुत्रावर जी दया करतोस ना ती नोकरावर करता येते काय? तर समत्व आलं. आणि दया करणं म्हणजे काय? त्या नोकराच्या नावावर घर करणं नाही,
आपल्या पुत्राच्या नावावर घर असणार आहे, त्याला तसं माणूस म्हणून वागवायला पाहिजे ना. असं माणूस म्हणून वागवणं याला समत्व म्हणतात. त्यामुळे धर्म, प्रांत, देश यांची कुंपणं मोडून पडतात आणि त्याच्या पलीकडं अगदी सुंदर आनंदाचा प्रांत सुरू होतो. हे ज्याला कळलं त्याच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून पुढे म्हणतात बघा, ते बहुते तू ते बहुते प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी, हे साम्यापुरती जगी प्राप्ती नाही. पण तुला अनेक वेळा मी या प्रसंगाने काय सांगितलं आहे, कारण साम्याशिवायपेक्षा जगात दुसरा महत्वाचा लाभच नाही. साम्या परोती, साम्यापेक्षा जगी प्राप्ती नाही. जगामध्ये अन्य पायी प्राप्त करायचं काय नाही. जेव्हा समत्व होतं ना चित्तामध्ये, त्यामुळे समत्व चित्ताचे जे सार जाणे योगाचे, जे ते मन आणि बुद्धीचे ऐक्य असे, ऐशी ऐक्याला पावलेलं अंतकरण जे असतं ते ब्रह्मरूप होतं, ते विश्वरूप होतं. कधी? समत्व जेव्हा चित्ताला येतं तेव्हा. ज्ञानदेवाने रेड्याच्या पाठीवर मारलेले चाबकाचे फटकारे ज्ञानदेवांच्या अंगावर उठल्याचा अनुभव त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघा मिळतो. यावरून किती एकरूपता झाली असेल बघा. नामदेव महाराज भाकरी चोरून नेणाऱ्या कुत्र्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन निघाले. अरे कोरड्या भाकरी कशा खाशील? त्यांना कुत्रं नाही देव दिसलं. कुत्र्याच्या भुकेशी ते एकरूप झाले होते. नाताने गाढवाला तहान लागली होती, जाणलं, त्यांना कळलं हे तडफडतंय, याला रामेश्वरपेक्षा हाच रामेश्वर माझा आहे. असा गाढवाला रामेश्वर करणारे नाथ, कुत्र्याला विठ्ठल करणारे नामदेव महाराज, रेड्याला ब्रह्मरूपामध्ये पाहणारे ज्ञानदेव माऊली ही सृष्टीशी किती एकरूप झाले असतील याचा अंदाज केलेला बरा. म्हणून विश्व ब्रह्मरूप आहे. या योग या अनुभवामध्ये खरी योग समाधी लागत असते. माऊलींची उभी फार सुंदर आहे बघा. म्हणून ही सर्वत्र सदा सम, ते आपणच हे अद्वय ब्रह्म, ते संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. जिथं समत्व चित्ताला येतं, समत्व वर्णन, जे संपूर्ण जाणे वर्म, समदृष्टीचं वर्म कोणतं? सर्वत्र सदा सम ब्रह्म आहे. हे ज्याला कळलं त्याला एकरूपता प्राप्त होते. आणि म्हणून साध्या साध्या गोष्टीमध्ये त्या संतांना कळवळा येतो. बुडती हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. त्यांना गरज नसते, पण त्यांना वाचवणं, त्यांना अज्ञानातून दूर बाहेर काढणं ही संतांना आपली गरज वाटते. कारण त्यांच्या सगळ्या आतल्या सगळ्या गोष्टींशी ते एकरूप झालेले असतात. असंच नव्हे तर जगाशी एकरूप झालेले असतात. काय सुंदर वर्णन योगी पुरुषाचं माऊली करतात. आपल्याला जेवढं काही शक्य असतं तेवढं समाजासाठी आणि समाजाच्या एकरूपतेसाठी जगाशी एकरूप होणं हे जगनियंताला खूप आवडतं. हा जर विचार केला आणि त्याच्या आवडीनिवडी जर बघितल्या, संतांना काय प्रिय आहे जर पाहिलं, तर माझी प्रियता, माझी अप्रियता ह्या गोष्टी निघून जातील. माझी आवड संपेल, माझी नावड संपेल, कारण मी संतांचीच आवड बघायला लागलो. तर असं जर घडलं तर माझ्या आयुष्यातला तो सुदीन आणि कृतार्थतेचा दिवस असेल. तो धन्य काळ भेटी म्हणतात. संतांची जेव्हा भेट होतात ते धन्य काळ म्हणायचा. तोच धन्य काळ आपल्या आयुष्यामध्ये येईल. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.